कानाशेठ नमस्कार. नमस्कार दादा. ओवल्याचं मैदान आणि कानाशेठची मुलाखत नाही येणार असं होणार नाही, कारण आज मेहरबान आणि पहिली गाडी महबूबची परली पण दुसरा गुलाल मिळवला. काय बोलाल? काय नाही म्हणजे तुम्हाला बोलतो तर आम्हाला जरा वाईट वाटतं कधी जेव्हा महबूबचा गुलाल पडतं. थोडी म्हणजे आमचं अशी इच्छा असते कधी एक वेळ मेहरबान हारला तर त्याचे वय आहेत का तेही का शर्यत आपण बदलायची कधीही करू शकतो. पण आता जसा महबूबचे जेवढे वय झालेले आहेत त्याच्याकडून अपेक्षा कमी केलेत का आपण पुन्हा एकदा ती शर्यत एक बदलायची म्हणून किंवा एक चुरशीची म्हणून का शर्यत करणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे जरा वाईट वाटतं का जेव्हा महबूब आपल्याला पडतं. पण जसं आम्ही म्हणजे वय झाले तर आज शक्य तर दोन वेळेला पलवणं पण आमचा त्याला चुकीचंच आहे. पण आज एक घरचा मैदान म्हणून आम्ही पलवला आणि जी पहिली संधी दिली आम्हाला अभिषेकनी का घरची गाडी जर पलवत असेल तर आपण प्रेमाखातीर शर्यती करू. तर ही शर्यत जी आम्हाला संधी दिली त्याचं पहिले अभिनंदन करतो आणि त्यांना थँक्यू म्हणतो का जी संधी दिली त्याच्यामुळे आमचा हृदय तुमचं धन्यवाद आहे. आणि आम्हाला जी चान्स भेटली का घरची गाडी बोलवून महबूबला गुलाला घेऊन घरी जाण्याची त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद असतील. झाला तरी महबूबची गाडी परली असेल पण पहिरा पण तितका ताकदीचा होता, पण समोरची गाडी सुद्धा तितकी ताकदीची. त्या गाडीचं कौतुक काय कराल? नाही 100% ती गाडी ताकदीची आहे. कारण तुम्हाला आता सध्याच्या काळात जर डाव्या खांदी जर बैल पकडला साईचा सुंदर हा टॉपमध्येच पकडला जातो आणि डावीचे बैल आता तुम्हाला माहिती डाव्या खांदीचे बैल शक्यतो भरपूर कमी आहेत आणि जी प्रयत्न चालू आहेत त्यांना का डावी खांदीचे बैल जास्तीत जास्त तयार करून शर्यती करायच्या. पण त्यातल्या त्यात साईच्या सुंदरचं नाव हा कुठेतरी त्या लिस्टमध्ये घेतला जातो का साई सुंदर हा टॉपच्या लेवलचा बैल आहे. आणि त्या टॉपच्या लेवलची लढत देताना आज अभिमान वाटला आम्हाला महबूबवर सुद्धा का तर महबूबचे जेवढे वय झालेले आहेत त्याच्यानुसार आम्ही शर्यती त्याच्यावर एक मापाटापातच करतो का तर गुलाल न पडता आम्ही घरी जायचा प्रयत्न करतो. पण आज जी बिंदूरची लढत झाली आज त्यांची गाडी जेवढी ताकदीची होती आणि आज आम्हाला पायराही तितका ताकदीचा होता. कुठेतरी एक सुट्टीला झोल झाल्यामुळं थोडा अंतर झाला एक चकड्याचा. पण जर झोल नसता आला तर कदाचित 19-20 एक पेंडिंग शर्यत गेली असती तर आणखीन एक आनंद आमचा वेगळा असता. भले गाडीने आमच्या मार जरी खाल्ला असता पण एक अभिमान मनाला जास्त वाटला असता का महबूबनी ही गाडी आज एकदम अट्टीतीच्या लढतीत भले हार होया जीत ही प्राप्त झालेली होती. चला त्याने ती निराशा भरून काढली, अंगावर गुलाल घेतलाय. आणि मेहरबानचा पण एक पडग्याच्या रायफल सोबत नियोजन केलं होता. ती कुठली गाडी झाली ती सांगा ना एकदा आम्हाला. पडग्याची रायफल आणि मेहरबानचं नियोजन केलं होता तर सुदामशेठ पवाले कडावचे अतिशय चांगले गाडा मालक आहेत आणि एक नियमावलीला आला न देणारे म्हणजे नियमावलीचे रुटीनमध्ये चालणारे हे सुदामशेठ त्यांच्या सोबत शर्यत झाली. आज आम्ही एक कालिंगोटी बोलतोय कोणीही किती गेला तरी मी अभिषेक घेणार म्हणून त्यांचा एक शब्द मला आवडला होता सुट्टीला का ते एक शब्द ते बोलले का तुम्ही म्हणजे कोण आता बैल रायफल उभा राहत नव्हता तर आम्ही त्याला एक काठीची उपट टाकलेली तर आम्ही त्याला बोलू का सॉरी शेठ का आम्ही उपट टाकतो कारण तर बैल उभा राहत नाही. बोलतो शेठ काय असं नाही, मी अभिषेक घेणाऱ्यातला माणूस नाही आहे. आपल्या शर्यती प्रेमाच्या आहेत आणि या प्रेमाच्या पोटी शर्यती झाल्या पाहिजे या शब्दाचा मी त्यांचा फॅन झालेलो आहे आणि ते जे शब्द बोलले हे खूप आनंददायक होते. बघा बरोबर आहे, कारण जे सत्य ते सत्यच आहे. आता जो आजचा मैदान होता आता मला वाटतं आपले मुंगाजी शेठ नव्हते इथं कारण त्यांचं नियोजन नव्हतं, त्यांच्या भावांचं नियोजन होतं कारण ते मैदान तिकडे होतं मंदिरामध्ये. पण नियोजन छान झालं मैदानाचं. काय बोला? नाही ओवली ग्रामस्थ मंडळांचं नियोजन या कधी छानच होतं कारण की जेव्हा नंदराज शेठ मैदान ठेवतात तेव्हा आणि जेव्हा रुपेश मुंगाजी यांची जी पूर्ण टीम शाहीर बालमा ग्रुप ओवले ही जी टीम आहे या प्रयत्नानुसार जे गाव एकत्र येऊन जे शर्यती ठेवतोय या सर्व अख्खं म्हणजे जे नंदराज शेठनी ठेवो किंवा या ग्रुपनी ठेवो त्यांची गावाची मुलं जेव्हा गाव एकत्र करून जे गोष्टी घडवल्या जातात ना ते यशस्वी तरीने पूर्ण पार पडले जातात. या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर पूर्ण गाव एकत्र येऊन जर काही करायला गेलं तर शक्य होणारच आहे. त्याच्यामुळं खूप आनंद म्हणजे असं होतं की पनवेलमध्ये एकमेव असं मैदान जो एकही शर्यत शिल्लक राहत नाही या मैदानामध्ये. बरोबर. आता कानाशीड अजून एक प्रश्न घेईन. ज्या वेळेला भुंगा सैराटचं नाव पडला बिंजोरला तर बऱ्याचशाच गाड्या मालकाच्या जमून शर्यती झाल्या तिथं स्टेज जाऊल. काय होणार? कारण की बघा आता जे शर्यतीला जे चालू आहे का आता जे एकमेकाचा पैरा करून येतात एकमेकाच्या पैराला कोण काय समजत नाही म्हणजे ते अतिशय प्रेमाला शर्यती चालू झालेल्या आहेत. आज शर्यत उद्या पैरा करून शर्यती ज्या चालू झालेल्या आहेत म्हणजे त्याच्यामुळे कळून येत नाही का कोणता बैल कुठं पळणार. तर त्याचं नाव बिंजोरला फिरण्याच्या ऐवजी जर तिथंच बिंजोरचे गाडा मला एकत्र जमा होतात म्हणजे आता एक म्हणजे शिस्त वाढत चालली मैदानाला का स्टेजच्या खाली सर्वजण जमा होतात एकमेकाची बैलं सांगून चारी बैलं सांगून म्हणजे कोणाचे नाते असतील कोणाचे संबंध असतील अशी म्हणजे जेव्हा नाव फिरवतो आपण तर कॅन्सल करून एक आब्रूची इज्जतीचा पंचनामा नको व्हायला मैदानात. त्याचे जे विचारून शर्यती करतात हे अतिशय चांगलं आहे आणि जेव्हा आता जो काल होता पहिला जुना ज्या विचारूनच शर्यत व्हायच्या पहिले
कदाचित 1-2 नावं असे असायची बिनजोडला, ती मैदानात रिटर्न सुद्धा जायची आणि झाली तर एक त्याच गाडा मालकांची व्हायची, ते एकमेकाला बैल बदलून चान्स देत होते. अशा शर्यती पहिले मैदानात व्हायच्या. बरोबर, म्हणजे बदलला बघा आपला क्षेत्र खूप म्हणजे चांगल्या खूप दिशेत बदलत चाललाय आणि चांगल्या रीतीने पुढे चाललं चाललं. आणि त्याचं संपूर्ण श्रेय देईन मी तुम्हाला सर्व गाडा मालकांना, कारण कुठेतरी तुम्ही ना सर्व एकमेकाशी बोलणं करून ज्या गाड्या खेळतात ना तुम्ही, आणि त्याच्यानंतर गाड्या झाल्यानंतर पण तुम्ही हात मिळवला जातं, एकमेकाच्या गाडीवर फोटो सुद्धा काढतात. खरोखर अभिमान वाटतं या गोष्टीचा. नाही आता ह्या गोष्टी केल्या तरच आपण या बैलगाडीचं क्षेत्र आपण टिकू शकतो. आता तुम्हाला जर बघितलं असेल का एक बिनजोड क्षेत्राला एक म्हणजे अतिशय घाणेरडं नाव पडेल का बिनजोड क्षेत्राला हा जुगाराचा खेळ आहे, इथं भांडणांचं क्षेत्र जास्त आहे, इथं भांडणं जास्त होतात. या गोष्टीचा जो आम्ही म्हणजे पूर्णपणे ज्या 2 शब्द कलंक लागलेला होता, जे 2 शब्दांचा बिनजोड शर्तीला किंवा मिटवण्याचा प्रयत्न करतो आणि जी बैलगाडा मालक आहेत ते पूर्णपणे साथीदार या गोष्टीला समाविष्ट करून ज्या शर्यती करतात ते आता खूप आनंद वाटते बघून. बरोबर. आता बरीचशीच मैदानं येणार आहेत, जसं 6 तारखेचा सोनूशेठ उपद्रव यांचं सुद्धा मैदान येणार आहे. कारण लोकांना वाटतं की मेहरबान पण तिथं पलावा, कारण त्यांनी तिथं मला वाटतं त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मान पण मिळवलेला आहे. हा गेल्या मैदानात त्या मैदानात गेल्या वर्षी मेहरबानी आणि भुंगानी 1 नंबरचा मान पटकावलेला आहे. आता प्रयत्न असतील 100% त्या मैदानाला पळवून चांगला पैरा करून तर तिथं मैदानात पळण्याचे. बघूया अजून का आम्ही ते पैरा केलेला नाही. ज्या दिवशी पायरा होईल तर 100% आपला मेहरबान तिथे 6 तारखेला पळणार ही गॅरंटी. आता कानाशीट अजून एक प्रश्न घेईन. दीपक शेठ पाटील मला वाटतं आता बरेचशाच मुलाखती झाल्या, मुलाखतीमध्ये दिसत नाही, याच्या मागचं कारण काय नाही, कारण की दादांना थोडं आता काम असतं, एक कामाचा प्रभाव वाढत चाललाय. कारण की आता तुम्हाला माहिती आहे का तर आता जसे एअरपोर्टचं काम चालू जसं होत चाललंय तसे त्यांचे जे कंस्ट्रक्शन लाईन आहे ती भरपूर अशी बिझी लाईफ झालेली आहे आणि बसून बैल ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं जी त्यांनी जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे, ज्ञानीवर दिलेली आहे, नितेश गायकवाड दिलेली आहे, म्हणजे आमच्या पूर्ण टीमवर दिलेली आहे तशी का तुम्ही जे करा तुम्हाला काय कमी पडून देणार नाही, ही माझी जिम्मेदारी. आणि त्यांच्या पावलावर ठेवण्याचा प्रयत्न करतो ना आम्ही का जे आम्ही त्यांनी जिम्मेदारी आमच्यावर दिली आहे ती थोडीशी मेहनत होऊन पार पाडत नाही, आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यात यशस्वी लाभून देतात ती बैलं, त्यात कुठेतरी पार पडले जातं आणि त्यांचा गर्व त्यांची जी मान उंचावली जाते तेच शब्द आमच्या पारणीवर थाप म्हणून मारले जातात दीपक शेटकडून. आणि खूप बरं वाटतं या गोष्टीचा. म्हणजे एखादा बोलतो ना तोच एक मेडल असतं का एखादा आपण जो कार्य करतो त्या गोष्टी शाबासकी भेटणे आपली जे गरजेची आहे ती गरजेची आपण दीपक शेट करून भेटते आणि म्हणजे आनंद वाटतो या गोष्टी. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो. आपली खिरकालीला एक बाईट झाली होती, तिथे बरेचसेच मथुर महबूबचे जे फॅन्स आहेत, जुने फॅन्स, त्यांची गैरसमज झाली. कारण तुमच्या तोंडातून शब्द आला की मी आत्ताच्या घडीला सर्वात जास्त मान देतो तो भुंगाज सैराट या गाडीला, पण का असं तुम्ही बोललो होतं का ती दोन्ही साईडनं पलते मनुष्य. हो, मी आत्ताही तुम्हाला बोलतो का तुम्ही जी म्हणजे फॅन्स फॅमिली आहे मथुर आणि महबूबची, मी माझा बोलण्याचा उद्देश म्हणजे असं नव्हता. आपली गाडी 100% ही गाडी 3 वर्ष एकत्र एवन जोडी झालेली आहे. बरोबर आहे. पण मी मान का देतो जेव्हा आपली म्हणजे तुम्हाला बोलतो ना आपली जी गाडी एकच साईड पळत होती उजवीनी, कारण की त्यावेळी आपला महबूब हा डावीने पळत नव्हता, म्हणजे पब्लिककडून कमी पळायचा, दाबून पळायचा तो. त्याच्यामुळे मी आता प्राधान्य त्यांना जास्त का देतो का ते दोन्ही साईड खेळतात. म्हणजे अड्ड्यातनं रिटर्न जायची बात आपण एखाद्या वेळी कसं मैदानातनं बिनजोडला नाव नाही झाला, जोड नाही झाला तर आपण घरी जात होतो. बरोबर. पण आता त्यांचं असं काल नाही का ते एकही मैदानात रिटर्न जात नाही, कारण की त्यांच्यावर एक शस्त्र मोठं आहे का ते दोन्ही साईडने खेळतात. बरोबर. त्याच जोरावर मी बोलते का सध्याच्या गाडीला ते सध्या एवन जोडी ती त्यांना मी प्राधान्य जास्त देईन. बरोबर. कारण मला मित्रांनो जेव्हा आपण एखाद्याला जर प्राधान्य आपण देऊन जर आपण त्यांना जे करत असाल ते खरोखरच प्राधान्य जे आहेत ज्या शाबासकी त्यांनी लागली त्यांना शाबासकी द्या, त्यांचं प्रोत्साहन वाढवा, त्यांना मागे घेण्याचं काम करू नका. आणि जे आपण होतो आणि याचा प्रयत्न करू का राहू म्हणून. आज नव्हते बघा बैल आहेत ती पण पराभूत होणार आहेत, आपणही पराभूत झालो. त्याच्यामुळे कसं हे गर्व कधीच नका ठेवू आणि हे असे मागा नको. त्याच्यामुळेच मी बोललेलो का ते जोडीला मी जास्त प्राधान्य देतो. आणि म्हणजे आहेच ते अजूनपर्यंत तुम्हाला बघायला गेले तर त्यांचे फॅन्ससुद्धा असे बोलत असतील का आत्ताच्या घडीला आमचीच जोडी म्हणजे एवन जोडी आहे ती आहेच, म्हणजे ती दोन्ही साईडनं खेळते म्हणून आहे आणि मी प्राधान्य पहिले त्यांना. चला बरं झालं तुम्ही जे तुमचा चाहता वर्ग आहे, कारण जुना कारण तो पण आपल्या सोबत राहिलाच पाहिजे, गैरसमज दूर केली ती बरी झाली. कारण की तुम्ही असं तुमची निराशा होऊ नका त्यांना मी सांगेन. कारण की तुमच्या जीवावर आणि तुमच्या जोरावर तुम्ही जे देवाकडे आम्ही मागणी करत असाल शिरत जुल्ल्यावर का दादा आमची मेहबान आणि मथुर जिंकू दे, त्याच्या जोरावर आम्ही जिंकतो. एक कोणतीतरी तुमची प्रार्थना देवाकडे पोचत असेल आणि तुमचं प्रेम जे बैलांसोबत आहे त्याच्या जोरावर आम्ही पुढे चाललेलो आहेत. तर मित्रांनो रागवू नका, कारण की तुम्ही जे आम्हाला पाठिंबा आहे ते तुमचा तो कायमस्वरूपी असू द्या. आज मी प्राधान्य त्यांना दिलं आहे कारण की ते जोडी दोन्ही साईडून पलते म्हणून. बरोबर. चला तुम्हाला अभिनंदन. जर लवकर आता आम्ही तर आता मला तर वाटतं या वर्षी झालं तरी पळेल, मागच्या वर्षी पण आम्ही भरपूर वेळेला प्रयत्न केले मथुर महबूब फेरादारी परावा
पण तो तुमच्याकडनं काही दिसत नाही आणि तुम्ही म्हणजे स्पष्टपणे बोलून टाका की नाही पळणार तो, कारण कुठेतरी कमेंट पण आता यायला लागले काय तुम्ही फसवणूक करता तशी. नाही नाही, फसवणूक करणार अशी कमेंट मी केली नाही. ते कमेंटला मी उत्तर देतो. 100% एक दिवस ही गाडी तुम्हाला पळताना दिसेल. नॉर्मली एक अड्ड्यात फेरासुद्धा किंवा शर्यतसुद्धा, पण यंदाच्या सीझनला तुम्हाला ही गाडी 100% पळताना दिसेल. योग जुळत नाही भावांनो, कारण की जेव्हा म्हणजे मला जेव्हा मेहरबान आणि महबूब करत होतं, कारण की एकच अड्ड्यात 2 बैलांचं दादांनो नियोजन वेगळं होत नाही. खूप असे पोरं एकत्र जमून सगळ्यांचा नियमावली आखूनच हा मैदान म्हणजे मैदानाला दोन्ही बैल एकत्र काढली जातात. त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी थांबलो गेलेलो आहेत आणि 100% गाडी तुम्हाला पळताना दिसेल. तुम्ही निराश होऊ नका आणि ह्या सीझनला तुम्हाला गाडी पळताना दिसेल आणि चांगला गुलाल केला तर तेही बघायला भेटेल तुम्हाला. चला, या शब्दावर आपण आजची मुलाखत थांबूया. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद दादा.